वंदे मातरम हे केवळ शब्द नाहीत, ते आपल्या देशप्रेमाची ऊर्जा वाढवणारे मंत्र आहे। जेव्हा स्वातंत्र्याची चळवळ सुरू होती, लोकांकडे शस्त्र नव्हते, सत्ता नव्हती, पण हृदयात एक ज्वाला होती आणि त्या ज्वालेचे नाव होते वंदे मातरम। जेव्हा ब्रिटिशांनी बंदूक उगारली, तेव्हा भारतीयांनी छातीवर हात ठेवून म्हटले वंदे मातरम। जेव्हा क्रांतिकारकांना फाशीच्या दिशेने नेले, तेव्हा त्यांच्या ओठांवर शेवटचा शब्द होता वंदे मातरम। या शब्दांना घेऊन श्री बंकिमचंद्र चटर्जी यांनी जे गीत रचले, त्यास 7 नोव्हेंबर रोजी 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या पवित्र स्मृतीचा आपण जागर करणार आहोत। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात 7 नोव्हेंबर रोजी भव्य सामूहिक वंदे मातरम राष्ट्रगान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। हा फक्त कार्यक्रम नाही, ही एकात्मतेची ओळख आहे। हे आपल्या भूमीला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना वंदन आहे। हा आपल्या देशाला विकसित करण्याचा संकल्प आहे। म्हणून मी आपल्याला मनापासून आमंत्रण देतो, मी येणार आहे। आपणही संपूर्ण परिवाराला घेऊन, या विशेषतः आपल्या मुलांना घेऊन या। आपल्या मुलांना या क्षणाचा इतिहास अनुभवू द्या। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। लक्षात ठेवा, 7 नोव्हेंबर, वेळ सकाळी 9 वाजता, क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगर। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत।